ससून मधील कार्यक्रमामध्ये भाजपा आमदारांना दादागिरी केलेली आहे। भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी पोलिसाला मारहाण केली आहे। कार्यक्रम संपताच पोलीस कर्मचाऱ्याच्या कांचिलात लगावली। कोण चिलेवर नाव नसल्यामुळे आमदारांकडून मारहाण झालेली आहे। कार्यक्रमाच्या आधी सुद्धा राष्ट्रवादीच्या वैद्यकीय प्रदेशाध्यक्षाला मारहाण करण्यात आली होती। त्यांनी मला तीनदा असे कोपरे मारले। ते पोलिसांना सांगितलं आणि म्हणे कोण आहे बघा। पोलिसांनी त्याला हाणलाय, मी नाही हाणला। मी सोडवलं त्याला। आणि दुसरा जो आला तर त्याने मला शेटला धरून तो कोण होता ते काय माहित नाही, त्याला दिली ठेवून मी। आणि हे अशी पद्धत नाही ना या सरकारी कार्यक्रमात, तिथे कोणाची कोणाला ताळमेळ नव्हता, नुसते धक्काबुक्की कोण आलेले होते। प्रोटोकॉल आहे की नाही, कोण आमदार कसे आहेत, आमदारांना धक्काबुक्की हा आणि तो काय जाणून बुजून झालेला नाही। त्याने त्याचं वडलं शेट, त्याला अरे आमदार उतरतो स्टेजवरनं, तो कोण होता तेही कळालेलं नाही त्याला। ते हाताने असं हे केलं, पण त्याला काय ठरवून किंवा जाणून बुजून अशातला विषय नाही। तुम्हाला धक्काबुक्की केल्यामुळे तुम्ही ती मारहाण केली असं तुमचं म्हणणं आहे? त्याच्यात दुसरं कारणच काय, ते दुसरं कारणच नाही ना त्याने। ते एकाने तर ते कोपरे तीनदा मारले आणि एकाने जो आला तर त्याने ते माझं शर्टच ओढलं। कोण होतं ते काय मला नेमकं माहिती नाही सांगता। कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुद्धा राष्ट्रवादीच्या वैद्यकीय प्रदेशाध्यक्षाला सुद्धा तुम्ही मारहाण केल्याचं त्यांनी आरोप केला। सांगतोय ना, त्याने आरोप केला म्हणजे त्याला मी नाही मारलं, पोलिसांनी मारलं त्याला। मी नाही मारलं त्याला, मी सोडवलं उलट त्याला। तो जो प्रदेशाध्यक्ष होता ना त्याला मी नाही मारलं, त्याला पोलिसांनी मारलं। अरे आमदार आहेत, आमदारांना तू तीनदा बुक्के मारतो, ते पोलिसांशी चालू होतं त्यांचं आणि मी त्यांना सोडवलं। हा, ते कोनशिलेवरती तुमचं नाव नसल्यामुळे तुम्ही त्या नाही नाही नाही, कोन्सिलवर नाव नाही, हे कलेक्टरशी सुरुवातीलाच बोललो मी। कलेक्टरने सांगितलं की मी तपास करून तुम्हाला हे करतो। त्यांनी ते म्हणले की आमच्याकडनं प्रूफ चेक करून पाठवून दिलेलं होतं। प्रशासनाने जाणून बुजून केलेलं काय ते त्याचं ते नेमकं आता ते डीनचे फोन येतात मला, त्यांना म्हटलं नंतर आज तुम्ही त्या ह्याच्यात असाल तर ते नंतर भेटू, आपण बघू। त्याच रागातून तुम्ही मारहाण केल्याचा सुद्धा आरोप? नाही असं नाही, तिथलं तुम्ही ते तुमच्याकडे जर CCTV फुटेज असतील तर राग घ्यायचं कारणच काय नाही। गेले 25-30 वर्ष राजकारणात असताना असलं कुठेतरी नाव नाही हे असं कधीच करत नाही, या स्वभावच नाही आमचा। CCTV तुम्ही उल्लेख करताय, मात्र जे दृश्यांमध्ये दिसतंय तुम्ही स्टेजवरनं ज्या पायऱ्या उतरतायत आणि त्यावेळी तुम्ही त्याच्या कानशिलात लगावतायत असं दृश्यांमध्ये दिसतंय। काय कानशिलात कशी मारतात माहिती आहे ना? कानशिलात त्याला मी असंही केलेलं आहे उलट्या हाताने। त्याला कानशिलात मारायची म्हणजे मी झोपडपट्टीतला कार्यकर्ता आहे, आयुष्य माझं झोपडपट्टीत गेलं। कानशिलात कशी मारायची, तिथे कानशिलातला प्रकार मारायचा हा प्रकार वेगळा असतो, त्याला कानशिलात नाही मारली, त्याला मी असं ढकललं त्यांनी, मला असं वाटल्यानंतर त्याला हे काय केलेलं नाही। कोण आहे ते काही मला 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 माहितीच नाही कोण आहेत ते, माझा ना परिचय ना घेणं ना देणं हा विषय। किंवा ठरवून त्याला कानशिलात मारायचं म्हणजे काहीतरी राग आलेला असतो किंवा अशा टायमाला कानशिलात मारतात, हा कानशिलात नाही मारलं त्याला, मी त्याला असं ढकललं बाजूला। सातत्याने तुमच्यावरती आरोप केले जातात, आता विरोधकांकडून सुद्धा आरोप होताना दिसतात की सुनील कांबळे अशा पद्धतीने कुणाला शिवीगाळ करणं असू दे किंवा कुणाला मारहाण करणं, सातत्याने तुमच्यावरती आरोप लावले जातात। अजिबात नाही असं। मग कुठल्या ह्याच्यात झालं तुम्ही सांगा मला, की या ह्याच्यात मी याला शिवीगाळ केली, याला हे केलं, असं कुठलं प्रकरण मला सांगा ना, कुठलं प्रकरण आहे असं की त्यात सातत्याने आरोप होणं हे नाही। आणि काम करत असणाऱ्या कार्यकर्त्याविषयी तक्रार असतात। मी प्रचंड काम करतो, लोकांमध्ये असतो, 18 तास रस्त्यावर उभा असतो आणि झोपडपट्ट्यांमध्ये खूप फिरणं असतं, त्याच्यामुळे हे असं काहीतरी तुमच्यासारखे आता तुमच्याकडनं कळतं मला की माझ्यावर आरोप होतो, असं कधी हे करत नाही, स्वभावच नाही आपलं ते। आज जो काही प्रकार झालेला आहे तो जाणीवपूर्वक झाले असं काही वाटतं तुम्हाला? नाही नाही, त्यांच्याकडनं ते नकळत त्याला ते स्टेजवरनं जातं तिथं गर्दी होती तर त्यांनी हे केलं, त्याच्यामुळे मी त्याला असं हे केलं। ते तुम्ही म्हणता कानशिलात कशी मारतात, ते धरून कानशिलात मारायचा प्रकार वेगळा आहे त्याला।